महायुतीच्या एकतेला कोणी गालबोट लावत असेल तर भाजपनं त्यांना ताकीद द्यावी। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कठोर भूमिका घेतली आहे। अनेक जिल्ह्यात भाजपचे पालकमंत्री आहेत। अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा विविध जिल्ह्यात जाऊन शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतात। त्यावेळी महायुतीतील इतर घटक पक्ष त्यावर आक्षेप घेत नाहीत। मग पालकमंत्री म्हणून अजित पवार आम्हाला डावलतात असा आक्षेप कशासाठी, असा सवाल सुनील तटकरे यांनी उपस्थित केला। एक असं आहे तसं त्यांनी निदर्शनं काढायची काहीच आवश्यकता नाही। हा पक्षाचा कार्यक्रम आहे। माझ्या जिल्ह्यामध्ये अनेक वेळा भारतीय जनता पक्षाचे नेते येतात, मंत्री येतात, आम्ही कधी त्याच्याबद्दल आक्षेप घेत नाहीत। त्यामुळे अशा पैचं महायुतीच्या एकतेला गालबोट लावण्याचं काम कोण करत असेल तर त्यांना ताकीद वरिष्ठ पातळीवरती मिळाली पाहिजे असं माझं स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी आहे। ही जनसन्मान यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेली आहे। त्यामुळे केवळ गैरसमजाचा आधारित राजकीय हेतूने कुठल्याही घटक पक्षाने अशा पैचं काय करू नये असं मला स्वतःला त्या ठिकाणी प्रदेश राष्ट्रवादीचा काँग्रेस अध्यक्ष म्हणून वाटत आहे। तेव्हा महायुतीला गालबोट लावणाऱ्यांना भाजपनं ताकीद द्यावी असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। आज अजित पवार हे जुन्नरच्या नारायणगाव इथे दौऱ्यावर होते। या दरम्यान त्यांनी एक बैठक घेतलेली होती। या बैठकीमध्ये आपल्याला डावलला असा आरोप करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवलेले होते आणि याचवरून आता महायुतीमध्ये स्थानिक पातळीवरची जी खदखद आहे, जी नाराजी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।